हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपण लाईफमध्ये बघतो चढ उतार हे असतातच का नाही. आज सुख आलं, उद्या दुःख असेल, परवा दिवशी परत आनंद असेल, असं हे सगळं आपल्या जीवनात चालू असते. असं असलं तरी आपण कुठे आपल्याला सेटबॅक आला, कुठे आपलं जरा चॅलेंजेस आले, कुठे आपलं जरा अपयश आलं म्हणून काही रडत बसायचं का सोडून द्यायचं? नाही, बिलकुल नाही. आपण सगळं चालू ठेवायचं. सोडायचं तरी बिलकुल नाही. पाहिजे ते ब्रेक घ्या, चालेल, पण सोडायचं नाही. म्हणून आज आपण जरासं बोलूया कसं बाउन्स बॅक करायचं. आयुष्यात बाउन्स बॅक करणं खूप खूप गरजेचं असते. ते आपण हे बाउन्स बॅक करायला काय करायला पाहिजे? पहिलं म्हणजे तुमचं जे काही एम आहे, गोल आहे, आयुष्यातलं ध्येय आहे, तर ध्येय सेट करून ठेवा. आणि तर ध्येय कसं असायला पाहिजे? इट शुड बी अचिवेबल. असं नाहीये नुसतंच मी इथे बसते आणि पंतप्रधान व्हायला पाहिजे मला म्हणून स्वप्न बघितलं. अहो, लोकल इलेक्शन सुद्धा लढवलेले नाही. इलेक्शन काय माहीत नाही, त्याचे ABCD माहीत नाहीये. शक्य आहे का? म्हणजे अशक्य असं होतं नाही. सपोज आज मला इन्कम आहे माझं 50,000. एकदम 10 लाख मी 6 महिने तो माझा पगार वाढायला पाहिजे. वाढेल का? नाहीये. त्यामुळे अचिवेबल असायला पाहिजे. म्हणजे टू हाई पण असू नये, तसंच टू लो पण असू नये. 50,000 पगार असला तर 60,000 मिळवणार 6 महिने नाहीये. इट इज व्हेरी व्हेरी लो. म्हणजे इझिली मिळवू शकता तुम्ही. त्यामुळे तुमचं गोल हे अगदी हाई पण असू नये, अगदी लो पण असता कामा नये. आणि जे काही आपण आपलं ध्येय ठेवलेलं आहे का नाही, तर कायम आपले असं डोळ्यासमोर असायला पाहिजे. पाहिजे ते लिहून ठेवा, पाहिजे ते तुम्ही मनात ठेवा, कुठेही ठेवा, पण तुमचं सतत मनात असं डोळ्यासमोर तुमचं ध्येय असायला पाहिजे. नाही ते एकदा म्हटलं आणि सोडून दिलं, उपयोगाचं नाही. कंटिन्युअसली तर आपल्याला साध्य होईपर्यंत तुमचे डोळ्यासमोर तर ध्येय पाहिजे. नंतर हे तुम्ही कंटिन्युअस त्याच्यासाठी मेहनत करता, खूप मेहनत करत असता. पण मेहनत करताना काय करायचं? आपण इन बिटवीन ब्रेक्स पण घ्यायला पाहिजे. ब्रेक्स घेतलं नाही ते काय होतंय? आपण थकून जातो. आपल्याला माहित आहे झाडं कापणाऱ्याची गोष्ट. दोघं होते, राम आणि श्याम. राम नुसतं झाडं कापतच जायचा. श्याम काय करायचा? 10 मिनिटांना थांबायचा, आपले कुऱ्हाडीला धार करायचा, तोपर्यंत विश्रांती मिळायची, परत कापत जायचा. संध्याकाळ झाल्यावर कोणाची जास्त झाडं कापून झाली? श्यामची. तो मध्ये मध्ये विश्रांती घेऊन काम करत होता त्याचं. त्यामुळे काही तुमचा अभ्यास असू देत, काम असू देत, अगदी वेळ वाया घालवायचं नाही म्हणून कंटिन्युअसली करत जायचं नाही. अर्धा तासानं 5-10 मिनिटं विश्रांती घ्या, 4 पावलं फिरून या, काही करा, पण ब्रेक घेणं महत्वाचं आहे. कधी कधी खूप तुम्ही थकून गेलात, नको वाटायला लागलं, सोडून देऊया वाटायला लागलं, ते सोडून द्यायचं का? मुळीच नाही सोडायचं. मग काय करायचं? ब्रेक घ्यायचं पाहिजे ते, पण सोडून नाही द्यायचं. लक्षात ठेवा. किती अडचणी येऊ देत, किती नको वाटायला लागू देत. अभ्यास करताना कित्येक वेळा मुलांना वाटते, हे MPSC UPSC करणारे मुलांना तरी क्षणोक्षणी वाटत असते, नको हे सगळं सोडून देऊया. ते तुम्हाला तर अचीव करायचंच आहे, तर तुम्ही सोडून द्यायचं नाही. ब्रेक घ्या, पण चालू ठेवा. आणि कुठलाही आपण काम करत असताना आपला एक सपोर्ट ग्रुप पाहिजे. म्हणजे आपण एकत्र करायचं तर काम, एकत्र डिस्कस करायचं. ओके, तुझं काय झालं, माझं काय झालं. इवन अभ्यास करताना पण बघा, मुलं एखादा ग्रुप होऊन अभ्यास केला की ग्रुपमधला अभ्यास छान होतो.
एकमेकांकडनं शिकायला येते, हा सपोर्ट ग्रुप असतो. दुसऱ्याला काही येत नसलं मी त्याला सपोर्ट करणार, मला येत नसलं दुसरं मला करणार, असं सपोर्ट ग्रुप हा असायला पाहिजे. आणि रोजचं रोज आज माझं किती झालं, मी काय मिळवलं, किती पुढे गेले, हेच आपण ट्रॅकर करायला पाहिजे. शेतकरी कसं वर्षाचा ॲन्युअल ट्रॅकर करतात, कधी खत द्यायचं, कधी पाणी द्यायचं, कधी औषधं मारायची ट्रॅकर असते का नाही त्यांचं इयरली ट्रॅकर, तसं आपलं पण ट्रॅकर असायला पाहिजे. डेली ट्रॅकर पाहिजे, वीकली ट्रॅकर पाहिजे, मंथली ट्रॅकर पाहिजे. सगळं कुठेपर्यंत आपण पोचलो, काय केलं हे सगळं आपण. आणि नंतर झालं हे सगळं करत असताना आपला एखादा आवडीचा छंद असतो, ते छंदासाठी पण एक अर्धा तास तासभर रोज द्या, म्हणजे तुम्ही रोज ताजे तवाने असता. सपोज तुम्ही बँकेत नोकरी करता, तुम्हाला गाण्याचा छंद आहे, मग काय करायचं, रोज एक अर्धा तास तासभर गाण्याला द्यायचं, गाणं म्हणायचं. तबला वाजवायची हौस असली की संध्याकाळी तबला वाजवायचा, अगदी हार्मोनियमचा काही जे तुमचं ड्रॉइंग असलं ते ड्रॉइंग आपल्या आवडीत. आपलं प्रोफेशन नाही, आपली आवड आहे, आपल्याला त्यातनं आनंद मिळतो, तर आपलं लव आहे, आपलं प्रेम आहे, तर काम मात्र आपण रोज एक तास अर्धा तास करायचं. त्याच्यामुळे आपण कायम फ्रेश राहतो बघा, अगदी फ्रेश राहतो. त्याच्यानंतर आपल्याला गरज असली की कोणाची मदत घ्यायची, तर शिकताना, अभ्यास करताना, काही असू देत, आई वडील असतील, भावंड असतील, तुमचे मित्र असतील, आणि कोणी नसलं ते तुम्ही प्रोफेशनल कोच लावू शकता. आता तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्ही क्लासेस असतील, तिथले तुम्हाला सर तुमचं कोच म्हणून काम करतात का, तुमच्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे, नॉलेज आहे. सहसा मुलं कुठे चुका करतात हे माहीत आहे तुम्हाला, त्यामुळे ते तुमचे गाईड, फिलॉसॉफर, फ्रेंड हे सगळं होऊ शकतात. त्यामुळे काही आपण करत असताना गरज पडली की बरेच वेळेला गरज आहे, माझा अनुभव आहे, गुरु असेल, एक जवळचा मित्र सुद्धा असू शकतो तो, असा एकात तुम्हाला कोच पाहिजे. आणि एवढ्या हे करून सुद्धा तुम्हाला असं वाटते का हो आपल्याला कधीच अपयश मिळणार नाही, मी कायम यशच माझ्या हाताला असणार नाही. कधी कधी एवढं सगळं करून सुद्धा आपले वाटेला अपयश मिळत असेल. अपयश मिळाला म्हणजे काय करायचं, आपण सोडून द्यायचं का, नाही. आठवण करा थॉमस अल्वा एडिसन, परत मी तुम्हाला सांगितले, इलेक्ट्रिक बल्ब शोधताना किती प्रयोग त्याचे फेल गेले, सोडलान का ते ना, नाही. असं आपल्याला बरीच उदाहरणं माहीत आहेत, त्यांची आपण आठवण घ्यायची. हो, म्हणजे हे चुकातनं मी काही शिकू शकतो, ह्या चुकातनंच आपण खूप काही गोष्टी शिकायच्या असतात. पण एक लक्षात ठेवायचं, एकदा झालेली चूक ती चूक परत करायची नाही, एवढं मात्र मनाला गाठ मारायची. परत ती चूक होता कामा नये, नवीन चूक होऊ देत हरकत नाही, पण केलेली चूक परत करायची नाही. परत तुम्ही तीच चूक करत गेला की तुमचं डेव्हलपमेंट कधीच होत नाही. त्यामुळे त्या चुकांमधनं आपण शिकायचं असते. शहाणा माणूस ते चुकांमधनंच शिकतो, असं कोणी नाही जगात चूक करत नाही, कोणी परफेक्ट नाही, लक्षात ठेवा, कोणच नाही परफेक्ट. प्रत्येकात काहीतरी कमी जास्त असते, त्यामुळे त्या चुकांमधनंच आपण शिकत जाऊया आणि जरा मोठे होऊया त्या चुकांमधनं. ते काय होणार, आपल्याला पण यश मिळणार, आपल्याला पण ग्रोथ होणार. त्यामुळे कधीच निराश होऊ नका. जे काही तुम्हाला करायचं आहे तर मन लावून करा, तुम्ही बघा कुठं कुठे पोचू शकता, ही गॅरंटी आहे माझी.
प्रॉमिस आहे 100%. अच्छा, हॅव ए गुड डे.